तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वाधिक शेती कोणत्या राज्यात होते? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी. उत्तर प्रदेश, सी. पंजाब, डी. राजस्थान. तुमचे योग्य उत्तर आहे बी. उत्तर प्रदेश. तुमचा पुढचा प्रश्न आहे, धान उत्पादनासाठी भारतात सर्वाधिक प्रसिद्ध राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे बंगाल, बी. बिहार, सी. महाराष्ट्र, डी. कर्नाटक. तुमचे योग्य उत्तर आहे बंगाल. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये गहूची सर्वाधिक लागवड कोणत्या राज्यात केली जाते? तुमचे ऑप्शन आहे पंजाब, बी. राजस्थान, सी. हरियाणा, डी. उत्तर प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे सी. हरियाणा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील शेतीमध्ये कोणता पीक मोसमी नाही? तुमचे ऑप्शन आहे रबी, बी. खरीप, सी. झाडझुडपे, डी. ज्वारी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. झाडझुडपे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये साखर ऊस उत्पादनासाठी प्रमुख राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी. उत्तर प्रदेश, सी. कर्नाटक, डी. तमिळनाडू. तुमचे योग्य उत्तर आहे बी. उत्तर प्रदेश. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये कापूस उत्पादनासाठी सर्वात प्रसिद्ध राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. राजस्थान, डी. तमिळनाडू. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गुजरात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील शेतीसाठी मुख्य अवलंबी हवा कोणती? तुमचे ऑप्शन आहे मोसमी पाऊस, बी. हिमवर्षा, सी. वायू, डी. धूप. तुमचे योग्य उत्तर आहे मोसमी पाऊस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये तांदूळचे मुख्य स्वरूप कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे ज्वारी, बी. बासमती, सी. गहू, डी. तुरी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बासमती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात शेतीसाठी कोणती जमीन सर्वात उपयुक्त मानली जाते? तुमचे ऑप्शन आहे वाळूची जमीन, बी. चिकण माती, सी. ढिगरी माती, डी. खडकाळ जमीन. तुमचे योग्य उत्तर आहे बी. चिकण माती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये तुळस मुख्यतः कोणत्या राज्यात उगवते? तुमचे ऑप्शन आहे केरळ, बी. महाराष्ट्र, सी. कर्नाटक, डी. तमिळनाडू. तुमचे योग्य उत्तर आहे केरळ.
तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील कडधान्य उत्पादनात कोणता राज्य आघाडीवर आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. राजस्थान, बी. महाराष्ट्र, सी. गुजरात, डी. मध्य प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे डी. मध्य प्रदेश. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये शेतीसाठी मुख्य शेती यंत्रणा कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. हस्तशिल्प, बी. यांत्रिक शेती, सी. शेतजमिनीवर अवलंबून शेती, डी. जंगल शेती. तुमचे योग्य उत्तर आहे बी. यांत्रिक शेती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये भोपळा मुख्यतः कोणत्या राज्यात उगवतो? तुमचे ऑप्शन आहे अ. महाराष्ट्र, बी. उत्तर प्रदेश, सी. कर्नाटक, डी. तमिळनाडू. तुमचे योग्य उत्तर आहे अ. महाराष्ट्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात शेतीसाठी सर्वाधिक पाणी कोणत्या पिकाला लागते? तुमचे ऑप्शन आहे अ. गहू, बी. तांदूळ, सी. ज्वारी, डी. मका. तुमचे योग्य उत्तर आहे बी. तांदूळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. उत्तर प्रदेश, बी. महाराष्ट्र, सी. गुजरात, डी. राजस्थान. तुमचे योग्य उत्तर आहे सी. गुजरात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये जमीन सुधारणासाठी कोणता खत वापरला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. रासायनिक खत, बी. जैविक खत, सी. नायट्रोजन खत, डी. सर्व पर्याय बरोबर. तुमचे योग्य उत्तर आहे डी. सर्व पर्याय बरोबर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये आलं सर्वाधिक कोणत्या राज्यात उगवते? तुमचे ऑप्शन आहे अ. असम, बी. उत्तराखंड, सी. कर्नाटक, डी. महाराष्ट्र. तुमचे योग्य उत्तर आहे बी. उत्तराखंड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये शेतीसाठी बहुपयोगी पीक कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. गहू, बी. ज्वारी, सी. भोपळा, डी. उडीद. तुमचे योग्य उत्तर आहे बी. ज्वारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सेंद्रिय शेती वाढवण्यासाठी प्रमुख प्रकल्प कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. परंपरागत शेती, बी. राष्ट्रीय सेंद्रिय मिशन, सी. प्रधानमंत्री कृषी योजना, डी. जलसंधारण योजना. तुमचे योग्य उत्तर आहे बी. राष्ट्रीय सेंद्रिय मिशन. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, भारतामध्ये भाजीपाला उत्पादनात सर्वाधिक राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. महाराष्ट्र, बी. उत्तर प्रदेश, सी. कर्नाटक, डी.
पंजाब. तुमचे योग्य उत्तर आहे बी. उत्तर प्रदेश.